स्पर्धा परीक्षेमध्ये ना अभ्यास करणं ही एक मोठी कला असते आणि ही कला जर त्याला समजून घ्यायची असेल ना तर तुम्ही पहिले हे समजून घ्या की स्पर्धा आहे, पण अभ्यास पण झाला पाहिजे. आता काही विद्यार्थी मला कमेंट करत होते, मी एक गृहिणींच्या अभ्यासाबद्दल केला होता की सर मग आम्हाला सगळं सांभाळावं लागतं, घर सांभाळावं लागतं, मुलं सांभाळावी लागतात, जॉईंट फॅमिलीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. ते बघा लक्षात घ्या, MPSC तुमच्याकडे ॲज अ गृहिणी म्हणून नाही पाहत. तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत. जर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला कसाही करून वेळ काढणं गरजेचं आहे. मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे की तुम्हाला वेळ काढणंच आहे. जर तुम्हाला पास व्हायचं आहे तर अभ्यास करणंच आहे आणि अभ्यास जर करायचा आहे तर तुम्हाला स्वतःला वेळ काढणंच आहे. तुम्ही हे कशाला एक्सक्यूज देताय की हे पण आहे कामं, ते पण आहे कामं. कामं सगळ्यांनाच आहेत, कामं सगळ्यांनाच आहेत. इवन जे काही अशा मुली आहेत की ज्या गृहिणी नाही आहेत पण त्या घरात राहत आहेत, त्यांच्या आईवडिलांबरोबर राहत आहेत, त्यांना सुद्धा घरातली कामं करावं लागतात ना. असं थोडीच की त्यांना म्हणजे त्यांच्या घरच्यांनी मोकट सोडलेलं आहे. मी मुलांची गोष्ट करतच नाही तर मी मुलींची गोष्ट करतोय. स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का, तर तुमचा टायमिंग तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करता. आणि त्या कमी टायमिंग, भले तुम्ही 4 तास अभ्यास करा ना, 4 तास तर मिळतो ना तुम्हाला, तर 4 तास जर तुम्हाला अभ्यास करायला मिळतोय तर त्या 4 तासामध्ये तुम्ही जास्तीत जास्त आउटपुट द्यायचा प्रयत्न का नाही करत आहे. तर एक्सक्यूज देऊ नका, अभ्यास करा. ठीक आहे. 9 नोव्हेंबर महत्त्वाचं टार्गेट तुमच्यासाठी.